श्रोतो नमस्कार आणि पुनश्च एकदा स्वागत. आजचा विषय डाटाफिकेशन. डाटाफिकेशन म्हणजे काय, डाटा ड्रिव्हन एंटरप्राइजेस म्हणजे काय, या सगळ्या विषयावर आपण चर्चा करणार आहोत. पहिल्यांदा समजून घेऊ डाटाफिकेशन म्हणजे काय. डाटाफिकेशन मित्रांनो, मला सांगितलं पाहिजे की ही नवीन संकल्पना नाही. सध्या या डाटाफिकेशनला खूप डिमांड येते आहे, त्याची प्रचिती आपल्याला येते आहे. कंपन्यांमधील कामकाज आणि निर्णय प्रक्रियेमध्ये या संकल्पनेमुळे बदल घडून येत आहेत. डाटा आणि डाटाफिकेशन. तर डाटाफिकेशनची डेफिनेशन जर सांगायची झाली, परिभाषा जर सांगायची झाली, तर बिझनेस किंवा व्यवसायातील विविध पैलूंचे मोजमाप हे परिणाम योग्य माहिती साठ्यामध्ये किंवा क्वांटिफायबल डाटामध्ये परिवर्तित करून त्याच्यावर देखरेख ठेवणे, त्याचा मागोवा घेणे आणि त्याचे विश्लेषण करणे हे आहे, आणि यालाच डाटाफिकेशन असं म्हटलं आहे. थोडक्यात एखाद्या संस्थेमध्ये किंवा त्या एखाद्या कंपनीमध्ये जेव्हा विविध साधने आणि प्रक्रिया उपलब्ध माहिती साठा ऑर्गनाइज पद्धतीने म्हणजे रचनात्मक पद्धतीने आणि वापरण्या योग्य मांडल्या जातो, त्याला डाटा ड्रिव्हन एंटरप्राइज असे म्हणतात. मित्रांनो, प्रश्न असा आहे की हा जो डाटा, ही जी माहिती, ही कशा प्रकारची असू शकते. मला तुम्हाला सांगायला आवडेल मित्रांनो, कंपनीच्या कामकाजामध्ये रोज मोठ्या प्रमाणावर माहिती साठा गोळा होत जातो. ऑर्गनाइज वेनी रचनात्मक पद्धतीने मांडून त्याचं व्हिज्युअल प्रेझेंटेशन करायचं, म्हणजे त्याचा ग्राफ करायचा किंवा त्याचा चार्ट करायचा, रिप्रेझेंटेशन, व्हिज्युअल रिप्रेझेंटेशन करतो. आणि हे सर्व करण्यासाठी अनेक तज्ञ यामध्ये लागतात. लोक रात्रंदिवस याच्यामध्ये काम करतात. त्यामध्ये डाटा ऑफिसर असतो, डाटा सायंटिस्ट असतो, डाटा इंजिनियर असतो, डाटा अनालिस्ट असतो, व्हिज्युअलायझेशन स्पेशालिस्ट असतात. अशा विविध लोकांचा, तज्ञांचा समावेश या डाटाफिकेशन मध्ये केला जातो. आता डाटाफिकेशनचा उपयोग काय, डाटाफिकेशन हे कशासाठी. डाटाफिकेशनचा सगळ्यात मोठा महत्वाचा भाग आहे की योग्य निर्णय घेणे व योग्य धोरण आखणे, यामध्ये कंपन्यांना प्रचंड फायदा होतो. डाटामधून मिळालेल्या अंतर्दृष्टीमुळे कंपन्यांना त्यांच्या कामकाजाबद्दल, त्यांच्या ग्राहकांबद्दल आणि मार्केट ट्रेंड, बाजारातील कल इत्यादी बद्दल माहिती मिळू शकते. या माहिती साठ्याचं विश्लेषण करून गरज असल्यास त्याच्यामध्ये सुधारणा करता येते. जिथे कुठे गॅप असेल ती गॅप भरून काढता येते. कार्यक्षमता, इफिशियन्सी वाढवता येते आणि इन्व्हेस्टमेंट जो खर्च असतो, खर्च कमी करता येतो आणि उत्पन्न वाढवता येतं. तसेच या कंपन्यांना वेगवेगळ्या उत्पन्नाची साधने या डाटा अनालिसिसमुळे मिळू शकतात. नव्या ऑपॉर्च्युनिटीज कळतात आणि सगळ्यात महत्वाचं असेल तर कस्टमर सॅटिस्फॅक्शन, ग्राहकांचं समाधान मिळवण्यासाठी मदत होऊ शकते. अर्थात मित्रांनो, याची दुसरी बाजू म्हणजे याच्यामध्ये खूप जोखीम आहेत, आव्हाने आहेत. डाटा किंवा माहितीसाठी आजच्या काळातील व्यवसायांमधील अत्यंत मौल्यवान साधन म्हणून डाटाला ओळखलं जातं. डाटा इज अ किंग, डाटा इज अ न्यू ऑइल असं याला संबोधलं जातं. जेव्हा मोठ्या प्रमाणावर आपण डाटा निर्माण करतो तेव्हा त्याची सिक्युरिटी म्हणजे सुरक्षितता, प्रायव्हसी याच्या बाबतीत जोखीम निर्माण होते. त्याचबरोबर हा डाटा ट्रान्सपरंट आहे का, डाटा पारदर्शक आहे की नाही, त्याचं अनालिसिस, त्याचं विश्लेषण बरोबर केलं जात आहे की नाही, या सर्व गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. परंतु आपल्याला सर्वांना लक्षात ठेवलं पाहिजे की डाटाफिकेशन ही आजच्या काळातील अत्यंत गरज आहे आणि सर्वात जास्त मार्केट ट्रेंड जर काही असेल तर तो डाटाफिकेशन. पुनश्च भेटू पुढच्या भागामध्ये. नमस्कार, धन्यवाद.